मॅगी तर 2 मिनिटात होणार नाही, पण ही रेसिपी नक्की 2 मिनिटात होईल. रामकृष्ण हरी मंडळी, ही माझ्या मम्मीने सांगितलेली रेसिपी आहे. चला पाहूया मग. 5-6 मिनिटासाठी सोयाबीन वडी कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे. झाकण काढल्यानंतर सोयाबीन वडीची साईज डबल झालेली असेल. नंतर सर्व सोयाबीन वडे आपल्याला क्वीज करून घ्यायचं आहे आणि सर्व अतिरिक्त पाणी त्यामधलं काढायचं आहे. पॅनमध्ये थोडंसं ऑइल टाकायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला जिरा मोहरी टाकायची आहे. ते तडतडल्यानंतर त्यामध्ये लसूण आणि अद्रकचं पेस्ट वाटून त्यामध्ये टाकून देऊयात. ते छान असं फ्राय करून घेऊयात. त्यामध्ये खिसलेलं खोबरं टाकून घेऊयात आणि तेही छान असं फ्राय करून घेऊयात. ते छान असं फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये गरम मसालाच टाकायचा आहे. लाल तिखट वगैरे टाकायची गरज नाही. मी या ठिकाणी 1 चमचा गरम मसाला टाकून फ्राय करून घेतला आणि त्यामध्ये सर्व सोयाबीन टाकून थोडंसं मीठ टाकलं आहे आणि अर्धा लिंबू त्यावरती पिळून घ्यायचा आहे. पिळून घेतल्यानंतर ते सर्व मिश्रण एकजीव करून घेऊयात आणि छान असं आपलं सोयाबीन फ्राय तयार झालं आहे. तुम्हीही अशा पद्धतीची रेसिपी बनवा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. खा प्या.